श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र वाचण्यापूर्वी गुरुचरित्राची माहिती, पारायणासंबंधी माहिती पाहणार आहोत. आपण सर्वच स्वामी भक्त, दत्तगुरु भक्त स्वामींची, दत्तगुरु महाराजांची सेवा करत असतो. दत्तगुरु महाराजांची सेवा करताना आपण गुरुचरित्राचे पारायण करत असतो. आपल्या भारतात अनेक धार्मिक संप्रदाय आहेत. त्यात दत्त संप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे. यालाच अवधूत संप्रदाय असेही संबोधले जाते. दत्तात्रय हे त्यांचे आराध्य दैवत आहे. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही खूप मुळात भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्व पुण्याशिवाय, गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे. घरी आपण पारायण करतो त्याचे 10 पट फळ मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात सेवा केंद्रामध्ये याचे 100 पट फळ मिळते. कारण दत्त महाराजांची ती पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये. तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या, मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती 100% पूर्ण होतेच, असा शेकडो लोकांचा अनुभव आहे. ज्याचे मनोबल पूर्णपणे खचलेले आहे, मन स्थिर राहत नाही, एकाग्रता संपली आहे, ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात. विवाह जुळत नसतील, तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो, पितृदोष असल्यास खूप फरक पडतो. म्हणून काही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसण्याची संधी कधीच सोडू नका. केशव तनय लिहितात, दत्त गोरक्ष संवाद, सह्याद्री वर्णन, सह्याद्री महात्म्य व दत्त भार्गव संवाद इत्यादी दत्त संप्रदायाचे मान्यताप्राप्त ग्रंथ असून याशिवाय दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके 1480च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजे श्री गुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त संप्रदायांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय, रामदासी पंथी यांना जसा दासबोध प्रिय, तसा दत्तभक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिप्रिय आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शक आवश्यक असते. याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारिक वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्म निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रतवैकल्यही सांगितले आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सांगतात की दुसरी कोणतीही सेवा केली नाही तरी चालेल, पण गुरुचरित्रातील किमान 5 ओव्यांचे नित्यवाचन केले पाहिजे. या दिव्य ग्रंथाचे पारायण कसे करावे हे पाहूया. एखाद्या धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथाचे ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने अत्यंत श्रद्धापूर्वक वाचन करणे यालाच पारायण म्हणतात. पारायण नेहमी निष्काम असावे. परमेश्वराची उपासना नेहमी निष्काम भावनेने करावी. कारण भोग संपवण्यासाठी, कमी करण्यासाठी पारायण करू नये. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. पारायणामुळे भोग संपवण्याची ऊर्जा मिळते. म्हणून साधकाने निष्काम मनाने पारायण करावे. गुरुचरित्राचे 4 पद्धतीने वाचन केले जाते. काही दत्तभक्त रोज ठराविक ओव्या म्हणजे 51 किंवा 100 ओव्या वाचतात. काही जण वेळेअभावी फक्त 5 ओव्या वाचतात. काही जण वर्षातून एकदाच पारायण करतात. हे पारायण 1 दिवसाचे, 3 दिवसाचे किंवा 7 दिवसांचे असते. यापैकी 1 दिवसाचे पारायण करू नये, कारण त्यासाठी तब्बल 14 तास लागतात. साहजिकच एवढा वेळ एका अवस्थेत मांडी घालून बसणे यासाठी मनाची एकाग्रता होत नाही. त्यामुळे आपले पारायण पूर्ण होत नाही. 3 दिवसांच्या पारायणात पहिल्या दिवशी ज्ञानकांड, दुसऱ्या दिवशी कर्मकांड आणि तिसऱ्या दिवशी भक्तिकांड अशी विभागणी केलेली असते. सप्ताह म्हणजे 7 दिवसाचे पारायण सर्वच दृष्टीने सोयीचे ठरते. महिलांनी देखील या ग्रंथाचे वाचन केले तरी चालते. सोयर, सुतक आणि मासिक धर्म टाळून ग्रंथाचे वाचन करावे. अध्याय वाचनाचा क्रम कसा असावा हे पाहूया.
सप्ताहाच्या काळात दररोज किती अध्याय वाचावेत? परमपूज्य टेंबे स्वामींच्या मते हा क्रम 7, 18, 28, 34, 37, 41, 51 असा ठेवावा. ज्यांना वर्षातून एकदाच पारायण करायचे असेल त्यांनी दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस अगोदर पारायण सुरू करावे व दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी दत्त जन्माचा फक्त 4था अध्याय वाचावा. औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, कारंजापूर, कुरवपूर, पिठापूर इत्यादी दत्तक्षेत्रात सत्पुरुषांच्या समाधीस्थानावर किंवा औदुंबराच्या वृक्षाच्या खाली श्री गुरुचरित्राचे वाचन केल्यास अनेक अनुभव येतात, असे अनेक भक्तांनी बरेच वेळा सांगितलेले आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद आहे आणि तो वाचल्याने चिंतनानं जन्मजन्मांतरीचे दोष दूर होतात. आपण जो मनुष्य जन्म घेऊन आलो आहोत या भूतलावर ते बरेच दोष ऋण घेऊन आलो आहोत. यात 72 प्रकारचे ऋण आहेत. यातील अनेक ऋण या सेवेने निवारण होतात. यात मग मातृदोष असो, पितृदोष, वैर, हत्या, शाप, पाप हे सर्व दोष निवारण होतात. म्हणून आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचे वाचन करायलाच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र या ग्रंथाची माहिती व महत्त्व पाहिले. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, किती करावे, त्याचे नियम काय आहेत याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर अपलोड होणार आहे. त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.